वुमन्स टीम इंडियाने विंडीजवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 115 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाने विंडीजला विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं होतं. कॅप्टन हॅली मॅथ्यूजने केलेल्या शतकी खेळीमुळे विंडीजला विजयाची आशा होती. मात्र कॅप्टन हॅली नंतर विंडीजच्या एकाही फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर एक बाजू लावून धरता आली नाही. टीम इंडियाने ठराविक अंतराने झटके देत विंडीजला 46.2 ओव्हरमध्ये 243 धावांवर गुंडाळलं आणि टीम इंडियाने यासह हा सामना 115 धावांनी जिंकलाय. टीम मॅनेजमेंटने बॉक्सिंग डे टेस्टसाठी प्लेइंग 11 जाहीर केले. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 24 ते 30 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना सुपर स्पोर्ट्स पार्क सेंचुरियन येथे पार पडणार आहे. शान मसूद हा पाकिस्तानचं या मालिकेत नेतृत्व करणार आहे, तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश हा पदार्पण करणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळते. ही 5 सामन्यांची मालिका 3 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. उभय संघातील तिसरा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिलाय. आता चौथा सामना हा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांचा हा चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत टीम इंडियासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मेलनबर्गमध्ये रंगत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे झालेल्या 68व्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सर्व 5ही फेऱ्या 0-8 फरकाने जिंकत महाराष्ट्रासाठी 17 वर्षाखालील मुलीच्या 56 ते 60 किलो वजन गटामध्ये 5 वर्षानंतर आणि महाराष्ट्रासाठीचे या वर्षीचे एकमेव सुवर्ण पदक श्रुती करळे हिने मिळवलंय. त्याबद्दल तिचा आणि प्रशिक्षक रवींद्र करळे यांचा बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि युगेंद्रदादा पवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. जगाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय होत असलेल्या प्रो कबड्डीचा थरार आता ऑस्ट्रेलियातही अनुभवता येणार आहे. प्रो कबड्डी लीग 11व्या मोसमाच्या स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक 29 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्याच्या आदल्या दिवशी आयकॉनिक जॉन केन एरिना मेलबर्न येथे कबड्डीची प्रदर्शनीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना 7 वर्षांचा कारावास आणि 14 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका शाखेत केलेल्या 1,25,00,000 अफरातफरी प्रकरणी कोर्टाने ही शिक्षा सुनावली. 2013 मध्ये हे प्रकरण उघडकीस आलं होतं. आता 11 वर्षांनंतर कोर्टाने या प्रकरणी निकाल देत नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना ही शिक्षा सुनावली आहे. ICCने पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलंय. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता 1.5 महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलाय. पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. साखळी फेरीचे सामने 19 फेब्रुवारीपासून 2 मार्च पर्यंत सलग होणार आहेत. 4 आणि 5 मार्चला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर अंतिम फेरीचा सामना 9 मार्चला होणार असून 10 मार्च हा दिवस राखीव ठेवण्यात आलाय. भारताचा पहिला सामना हा बांगलादेशशी 20 फेब्रुवारीला होणार आहे. बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये युमुंबाने PKL सीझन 11 प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय आणि पॉइंट टेबलवर 5वं स्थान पटकावलंय. युमुंबाने बंगाल वॉरियर्सवर 36-27च्या स्कोअर लाईनने विजय मिळवलाय. युमुंबासाठी अमीर मोहम्मद, जाफर दानेशला 7 गुण मिळालेत, तर सुनील कुमारला हाय 5 आणि अजित चौहानने 6 गुण मिळवलेत, तर बंगाल वॉरियर्सकडून प्रणय राणेने 12 गुण मिळवलेत. प्रो कबड्डी लीग अखेरच्या पर्वात विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या पुणेरी पलटण संघाने नव्या 11व्या पर्वातील अपयशाचा शेवट गोड करताना तमिळ थलायवाजवर 42-32 असा विजय मिळवलाय आणि या विजयाने पुणेरी पलटणची या पर्वातील मोहीम 8व्या क्रमांकाने पूर्ण झाली आहे.